गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या जुन्या वादाचा तसंच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटचा राग मनात धरून एका तरुणाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी जयसिंगपूर इथं घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या जुन्या वादाचा तसंच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटचा राग मनात धरून एका तरुणाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी जयसिंगपूर इथं घडली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की साहिल झाकीर काझी राहणार जयसिंगपूर याचा संशयित आरोपी राजू लक्ष्मण कांबळे राहणार जयसिंगपूर याच्याशी गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून पूर्वी वाद झाला होता। तसंच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटमुळेही दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता। गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमाराला सारे पाटील मैदान पोस्ट ऑफिसच्या मागे जयसिंगपूर इथं आरोपीनं साहिल काझी आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी यांना बोलावून घेतलं। यावेळी आरोपीनं साहिल काझी याच्यावर चाकूने हल्ला करत छातीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या दंडावर वार केले। गंभीर जखमी झालेल्या साहिलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी मयताचा भाऊ आसिफ झाकीर काझी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संशयित आरोपी राजू कांबळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत।